हॅलो फ्रेंड्स. सो लास्ट लेक्चरला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन हा पॉईंट स्टडी करत होतो. तो स्टार्ट केला होता आपण. त्यामधला जो फर्स्ट पॉईंट होता नेचर ऑफ रिएक्टन्स हे बघितलं होतं, याचे एक्झाम्पल स्टडी केलं होतं. नेक्स्ट पॉईंट जो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स रेट ऑफ रिएक्शन वरती कसा अफेक्ट करत होतं हे बघितलेलं आहे. सो नेचर ऑफ रिएक्टन्स साठी एक्झाम्पल आपण वापरलं होतं ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि Zn या दोघांच्या रिएक्शन्स ज्या आहेत आपण HCl बरोबर डायल्यूट HCl बरोबर कॅरी आउट केली होती. आणि हे ऑब्झर्व केलं होतं की यापैकी झिंक जो आहे ओके सो कंपेअर टू ॲल्युमिनियम लेस रिएक्टिव्ह आहे, ॲल्युमिनियम मोर रिएक्टिव्ह आहे. ओके सो यातला ॲल्युमिनियमची रिएक्शन थोडी फास्ट होते ॲज कंपेअर टू झिंक. सेकंड जो होता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स, यामध्ये आपण ऑब्झर्व केलं होतं की रिएक्शन घेत असताना आपण कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन दॅट इज CaCO3 याची रिएक्शन आपण एकदा डायल्यूट HCl बरोबर आणि एकदा कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर कॅरी आउट केली. आणि हे बघितलं की कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर फास्ट होते, डायल्यूट HCl जर असेल तर थोडी ती स्लो होते. आणि याचा अर्थ काय, द रेट ऑफ रिएक्शन ओके डायरेक्टली रिलेटेड विथ द कॉन्सन्ट्रेशन. हे बघ that means as the concentration of reactant increases the rate of reaction increases. आणि फर्स्ट पॉइंट वरून काय लिहिता येईल, here the rate of reaction directly related with the reactivity of the reactant, reactivity of the substance. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर जो आहे जो रेट ऑफ रिएक्शन ला अफेक्ट करेल इज द साइज ऑफ रिएक्टंट पार्टिकल्स. आणि याच्यासाठी आपण एक्झाम्पल वापरणार आहे शाहबादी टाइल्स. शाहबादी टाइल्स जे असतात ठीक आहे, माहित आहे ते वर्षी जे आहे त्याचं एक्झाम्पल वापरते. एक रिएक्शन करायची ज्याच्यामध्ये शाहबादी टाइल्स आणि HCl ची रिएक्शन केली जाईल. ॲक्वस HCl आहे याची रिएक्शन केली जाईल. आणि दुसऱ्यांदा रिएक्शन करताना मी शाहबादी टाइल्स आहे त्याची पावडर वापरते. सो हेच असेल पण इथं पावडर्ड फॉर्म मध्ये असेल. ठीक आहे, इथे HCl ची रिएक्शन केली जाईल. आता शाहबादी टाइल्स जे आहे याचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो काय आहे, तो CaCO3 आहे. CaCO3 सॉलिड आहे, कॅल्शियम कार्बोनेट. when reacts with the HCl aqueous HCl it gives what is the product. अशी रिएक्शन आपण इथेही बघितलेली आहे. सो प्रोडक्ट काय मिळणार आहे, CaCl2 म्हणजे हा एक सॉल्ट मिळेल आपल्याला. ठीक आहे, दुसरं H2 असेल आणि CO2 गॅस हा बाहेर पडेल. सो कॅल्शियम कार्बोनेट when treated with the HCl it gives calcium chloride, water and CO2. सो बॅलन्स करण्यासाठी मी इथं टॉइस यूज करतोय. आता इथं कॅल्शियम कार्बोनेट ह्या दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे, दोघांच्या रिएक्शन्स आहेत. पण टाइल्सची जर रिएक्शन केली तर याच्यामधला जो CO2 आहे, CO2 गॅस हा स्लोली बाहेर पडतो. त्याचा जो रेट ऑफ इव्हॉल्युशन आहे तो स्लो आहे. पण हे जर आपण पावडर्ड HCl जर वापरलं ओके ज्यांची साईज अगदी पार्टिकलची साईज अगदी कमी आहे त्यामध्ये CO2 गॅसचं इव्हॉल्युशन ओके हे रॅपिड आहे किंवा ज्याला आपण म्हणू हे फास्ट आहे. मग यावरून काय लक्षात येतं की जर रिएक्टंटच्या पार्टिकलची साईज जर आपण कमी केली तर रिएक्शन काय होते, स्पीड वाढतो, रिएक्शनचा रेट वाढतो. म्हणजे असं लिहिता येईल याच्यासाठी द रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली असेल का इनडायरेक्टली डिपेंड असणार आहे साईज वरती. तर पार्टिकलची साईज कमी केल्यानंतर रेट वाढतोय. सो रेट ऑफ रिएक्शन इनवर्सली रिलेटेड विथ द साइज ऑफ reactant particles. ठीक है. So if we increase the size of particles, reactant particles, okay, size increase केला then rate of reaction decreases. While if we decrease the size of particles, the rate of reaction increases. So हे एक एक्झाम्पल झालं. याच्यासारखंच आणखी एक एक्झाम्पल घेऊ ज्यामध्ये झिंकची रिएक्शन करणार आहे. Zn सॉलिड आहे, HCl बरोबर याची रिएक्शन केली काय होणार आहे, हा मेटल आहे, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. सो प्रोडक्ट काय मिळणार, ZnCl2 झिंक क्लोराइड आणि हायड्रोजन गॅस याच्यामधून बाहेर H2 गॅस. ठीक आहे. सो बॅलन्स करण्यासाठी काय करणार इथे टॉइस when zinc is treated with HCl it gives ZnCl2 and hydrogen gas. हा गॅस इथे बाहेर पडेल. त्याचं नाव काय येणार आहे,
झिंक क्लोराइड ओके. लक्षात ठेवा Zn चा चार्ज हा प्लस 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 2 आहे. क्लोरीनचा चार्ज काय आहे इथं -1. सो चार्ज इथं 2 आहे, याचा -1 ओके. सो डिफरंट जर असेल तर काय करा क्रॉस मल्टिप्लाय करा. सो फॉर्म्युला होतो ZnCl2 विथ इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. आता प्रॅक्टिकल करताना काय करायचं आहे, समजा झिंक वापरत असताना एकदा याचे ग्रॅन्युल्स वापरले ओके. ग्रॅन्युल्स म्हणजे मोठे मोठे थोडे खडे वापरले झिंकचे आणि हे प्रॅक्टिकल केलं किंवा ही रिॲक्शन कॅरी आउट केली आपण. आणि दुसरं प्रॅक्टिकल करताना झिंकची पावडर वापरली. ठीक आहे. रिझल्ट सेम असणार आहे. काय होणार आहे, झिंक क्लोराइड तयार होणार, हायड्रोजन गॅस बाहेर पडणार आहे. बट क्वेश्चन इज दॅट ओके ग्रॅन्युअल झिंक यूज केलं किंवा पावडर झिंक यूज केलं तर कोणत्या रिॲक्शन मध्ये किंवा कोणत्या प्रॅक्टिकल मध्ये हायड्रोजन गॅस लवकर बाहेर पडेल किंवा त्याचा जो स्पीड आहे तो जास्त असणार आहे. इथे दिलेलं आहे रेट ऑफ रिॲक्शन इनव्हर्सली डिपेंड्स ऑन साइज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल्स. जेवढी पार्टिकलची साईज कमी रेट काय असणार जास्त असणार. सो इथे साईज कोणाची कमी असणार आहे तर पावडर मध्ये. सो ही जी रिॲक्शन आहे जेव्हा आपण पावडर झिंक वापरतो या रिॲक्शनचा रेट जास्त असेल. रेट जास्त आहे, रिॲक्शन फास्ट होते आणि ही रिॲक्शन स्लो होणार आहे. किंवा असं म्हणू आपण इथं रेट लो आहे आणि इथं रेट हाय आहे. लक्षात येते का बघा. सो दिस इज द थर्ड फॅक्टर ऑन विच रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स. So size of reactant particles how affect the rate of reaction inversely related. So rate of reaction inversely depends on size of particle. म्हणजे size of particle वाढली तर rate कमी होणार आहे. Now the next factor which can affect the rate of reaction is the temperature of the reaction mixture. ठीक आहे. So consider करा की एक बीकर आहे किंवा एक ग्लास आहे ज्याच्यामध्ये वॉटर आहे आणि यामध्ये मी काय करतोय तर शुगर आहे किंवा NaCl आहे हे मी त्याच्यामध्ये ऍड केलं, सोडियम क्लोराइड ऍड केलं. आता मी या मिक्सरला जर स्टर केलं तर हे लवकर डिझॉल्व्ह होतं. ठीक आहे. किंवा याला जर मी हीट केलं तरी सुद्धा हे डिझॉल्व्ह होणार आहे. डिझॉल्युशनचा जो रेट आहे सोल्युबिलिटीचा रेट आहे तो टेम्परेचरवर डिपेंड झाला. मग हिटिंग केल्यानंतरच डिझॉल्युशनचा रेट का वाढतो. साखरेचा पाक तयार करताना बघितला असेल, गुलाबजाम तयार करताना साखरेचा पाक तयार करतात किंवा जिलेबी तयार करताना साखरेचा पाक तयार करतात. मग त्याच्यामध्ये जास्त शुगर डिझॉल्व्ह व्हावी, कमी क्वांटिटी ऑफ वॉटर मध्ये जास्त शुगर डिझॉल्व्ह व्हावी म्हणून त्याला हीट केलं जातं आणि मग तो साखरेचा पाक तयार होतो. ठीक आहे. हिटिंग केलं जातं. मग हिटिंग केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो, ठीक आहे, जेव्हा आपण टेम्परेचर त्या सोल्युशनचं किंवा त्या रिॲक्शन मिक्सरचं इन्क्रीज करतो तेव्हा काय होतं, त्या टेम्परेचरचं त्यातले रिॲक्टंट पार्टिकल जे आहेत ते हीट ऍब्सॉर्ब करतात आणि त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते. सो काय होतं, जेव्हा आपण टेम्परेचर किंवा हीट सप्लाय करतो तेव्हा कायनेटिक एनर्जी ऑफ रिॲक्टंट पार्टिकल इन्क्रीजेस, ती वाढते. मग कायनेटिक एनर्जी वाढते म्हणजे काय, स्पीड मध्ये जायला लागले, ते रिॲक्टंट पार्टिकल्स मोशन मध्ये आले, त्याच्यामुळे कोलिजन वाढतं, कोलिजन इन्क्रीज होतं. कोलिजनचा अर्थ एकमेकांना स्ट्राईक होणं, धडकणे एकमेकांना. मग रिॲक्टंट पार्टिकल्स एकमेकांना जास्त जोरात धडकतात, सो प्रॉडक्ट मध्ये जाण्याचा त्यांचा रेट वाढतो. सो रेट इन्क्रीज होतो. लक्षात येते का बघा. सो टेम्परेचर इन्क्रीज केलं, हीट सप्लाय केली आपण रिॲक्शन मिक्सरला, सो कायनेटिक एनर्जी ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस आणि ती वाढल्यामुळे काय होतं, कोलिजनचा रेट वाढतो. कोलिजनचा रेट वाढला याचा अर्थ रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये जाण्याचा रेट वाढतो, त्याचं प्रपोर्शन वाढतं. सो ओव्हरऑल काय होतं, टेम्परेचर वाढवलं की रेट वाढला. लक्षात येते का. सो इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ सोल्युशन द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. पण याच्यासाठी आणखी एक एक्झाम्पल घेतलंय, हे तर सोल्युबिलिटी आहे, ओके, डिझॉल्युशन केलंय, फिजिकल प्रोसेस आहे. मी ते केमिकल रिॲक्शन लिहितोय. कॅल्शियम कार्बोनेट आहे, ठीक आहे, आणि कॅल्शियम कार्बोनेटला आपण असं साधं एक पेपरवरती घेतलं आणि त्याला कॅल्शियम कार्बोनेटला ठेवलं आणि वाट बघतोय की हो बाबा त्याचे तुकडे होते, डिसोसिएशन होते. असं होणार आहे का नाही. त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड केलं पाहिजे, त्याला हीट केलं पाहिजे.
कार्बोनेटला जर हीट केलं तर काय होणार आहे, याचं डिसोसिएशन होईल, डिकम्पोजिशन होईल, CO2 आणि CaO. याचा जो CO2 गॅस आहे हा बाहेर पडतोय. लक्षात येते का बघा. मग कॅल्शियम ऑक्साईड हा एक मेन प्रोडक्ट आहे, सॉलिड आहे, हा तयार होतोय, हा पण सॉलिड आहे. म्हणजे या डिकम्पोजिशनचा रेट कोणावरती डिपेंड होता, टेम्परेचरवर डिपेंड होता. टेम्परेचर वाढवलं याचा डिकम्पोजिशनचा रेट वाढलेला आहे. त्याचा आणखी एक एक्झाम्पल घेत आहे डिकम्पोजिशन, थर्मल डिकम्पोजिशन साठी घेतोय मी. KClO3 आहे, KClO3 पोटॅशियम क्लोराइड, याला पण जर हीट केलं थोडं, सो याचाही रेट वाढणार डिसोसिएशनचा. इट गिव्स KCl+O2. ठीक आहे. सो बॅलन्स करता येईल, काय करायला पाहिजे बघा. सपोज इथं मी ट्वाइस दिला, इथं थ्राइस दिला आणि इथं ट्वाइस दिला. याचे झाले बॅलन्स्ड इक्वेशन. सो ओव्हरऑल काय होतं की रिॲक्शनचा जर रेट वाढवायचा असेल तर टेम्परेचर काय करावं लागणार, वाढवावं लागणार. ठीक आहे. सो हा एक नेक्स्ट फॅक्टर होता ज्याच्यावरती रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड आहे. ठीक आहे. सो टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन साठी आपण काय बघितलं, रेट ऑफ रिॲक्शन डायरेक्टली डिपेंड्स ऑन टेम्परेचर. नाउ नेक्स्ट फॅक्टर इज catalyst, use of catalyst. Catalyst चं meaning काय होतं, here it is a substance which increases rate of reaction, which increases the rate of reaction, but it remains as it is after completion of reaction. ठीक आहे. याचं प्रेझेंस जर असेल तर रिॲक्शनचा रेट वाढतो, पण तो ऍक्च्युली रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही आहे. मग नक्की हा रिॲक्शनचा रेट कसा वाढवतो, तर जे काही रिॲक्शनचं मेकॅनिझम असतं त्याचा अल्टरनेट पाथ तयार करतो हा कॅटलिस्ट. ठीक आहे. तर याच्यासाठी समजा मी एक्झाम्पल इथे दिलं, असं दिलं जनरली A+B आहे आणि याचा आपल्याला C+B असे प्रोडक्ट तयार करायचे. A+B हे रिॲक्टंट आहेत, C आणि B हे प्रोडक्ट आहेत. आणि सपोज ऑर्डिनरी टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरला, ऑर्डिनरी प्रेशरला ह्या दोघांची रिॲक्शन होते. ठीक आहे. म्हणजे समजा हे टोटल पहिल्यांदा पार्टिकल आहेत 100 आहेत आणि रूम टेम्परेचर आहे आणि यांचं कन्व्हर्जन इथं समजा किती झाले, एक 40 पार्टिकलचं कन्व्हर्जन झालं इकडे. म्हणजे याच्यामध्ये अजून 60 शिल्लक राहिलेत मध्ये. ठीक आहे. आता या राहिलेल्या 60 ना अजून पुढे ढकलायचं असेल तर आताच आपण बघितले की टेम्परेचर हा एक फॅक्टर येतो किंवा साईज होतं, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स होते. आता मी इथं जे घेणार आहे ते कॅटलिस्ट आहे. मग इथं मी काय करणार, एखादा सुटेबल कॅटलिस्ट यूज करणार आणि तो कॅटलिस्ट काय करतो, ही जी रिॲक्शन होते या रिॲक्शनचा जो मेकॅनिझम आहे त्याचा पाथ चेंज करतो. आणि तो पाथ चेंज केल्यामुळे काय होतं, या दोघांचं रिॲक्शनचा रेट जो आहे तो वाढतो, प्रोडक्ट मध्ये जाण्याचा जो रेट आहे तो वाढणार आहे, फॉर्मेशन वाढणार आहे प्रोडक्टचं. सो इथे जे 60 आहेत मे बी त्यातले अजून 40 इकडे जातील, मागे शिल्लक किती राहणार आहे 20. सो ओव्हरऑल काय झालं, 100 पैकी टोटल किती पार्टिकलचं कन्व्हर्जन झालेलं आहे 80. आणि हे सगळं होत असताना हा कॅटलिस्ट मात्र आहे तसंच राहतो. याचं काम काय, रिॲक्शनचा रेट वाढवणं, रिॲक्शन कंप्लीट झाली की शेवटी आहे तसा राहतो. समजतंय का. सो याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल. सो हियर कन्सिडर an example, dissociation or decomposition of KClO3. मगाशीच मी एक्झाम्पल इथे घेतलेलं होतं, KClO3 आहे. ठीक आहे. आणि याचं जर आपण मगाशी बघितलं तर थर्मल डिकम्पोजिशन जर केलं तर काय तयार होणार आहे, KCl आणि O2 हा गॅस बाहेर. ठीक आहे. सो बॅलन्सिंग मगाशी केलं होतं त्याच पद्धतीने इथे थ्राइस इथे ट्वाइस. आता ही जी रिॲक्शन आहे हिटिंग केल्यानंतर ह्या रिॲक्शनचा रेट वाढतोय. ओके. सपोज जर इथं मी MnO2 हा वापरला, MnO2 म्हणजे कोण, MnO2 आहे मॅंगॅनीज डायऑक्साइड. जर या रिॲक्शन मध्ये डिकम्पोजिशन होत असताना मी जर MnO2 वापरला, मॅंगॅनीज डायऑक्साइड जर वापरला, तर इव्हॉल्युशन ऑफ ऑक्सिजन गॅस
वाढतं. म्हणजे ओव्हरऑल काय होतं, या रिएक्शनचा रेट वाढतो, या रिएक्शनचा स्पीड वाढत आहे. आणि हा जो MnO2 आहे तो शेवटी आहे असंच राहतो, त्यामुळे यालाच मी म्हणणार आहे कॅटलिस्ट. लक्षात येते? या रिएक्शनसाठी MnO2 कॅटलिस्ट येतो. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, MnO2 आणखीन एका डिकम्पोजिशन मध्ये वापरला जातो, H2O2. याच्यासाठी सुद्धा MnO2 वापरला जातो. ठीक आहे. सो इथं याचं प्रोडक्ट येणार आहे H2O आणि O2. हा बाय प्रोडक्ट तयार होतो. सो बॅलन्स करण्यासाठी मी इथं काय करतो, तर ट्वाइस, इथं ट्वाइस. सो या रिएक्शन मध्ये सुद्धा MnO2 catalyze the decomposition of H2O2. H2O2 means here hydrogen peroxide. हायड्रोजन पेरॉक्साइड. ठीक आहे. पण ऍक्च्युली हे कॅटलिस्ट जो आहे तो रिएक्शनचा रेट कसा वाढवतो हे आपल्याला हायर मध्ये स्टडीला आहे. सो काय होत असतं, जेव्हा एखादी रिएक्शन होते त्याच्यासाठी एनर्जी प्रोफाइल डायग्राम म्हणून एक ग्राफ आहे. सो इथं पोटेन्शियल एनर्जी असते मेन्शन केलेली, इथं रिएक्शन कोऑर्डिनेट्स असतात लिहिलेले, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, इथं पोटेन्शियल एनर्जी मेन्शन केली जाते. सपोज इथं रिएक्टंट आहे आर, आर म्हणजे रिएक्टन्स, त्यांची एनर्जी इथं मी इंडिकेट करतोय. आता रिएक्शनचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होतं, तर प्रोडक्टची एनर्जी इथं कमी दाखवते. ठीक आहे. आणि ज्याची एनर्जी कमी असते यामध्ये तो स्टेबल आहे. तर रिएक्टन्सचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होत असताना ते एक पाथ फॉलो करतात, तो या पद्धतीने दाखवला जातो. ठीक आहे. म्हणजे रिएक्टंट असं डायरेक्ट प्रोडक्ट मध्ये जात नाही, तर त्यांच्यामध्ये एक इंटरमिडिएट असतो इथं, त्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतात, ट्रान्झिशन स्टेट. ठीक आहे. पण इथं समजा ह्या रिएक्टंट आहेत, यांची एनर्जी सपोज इथे किती आहे, 40 आहे. हे जे प्रोडक्ट आहेत यांची एनर्जी 20 आहे. आणि हे जे रिएक्ट जो मधला जो ट्रान्झिशन स्टेट आहे याची एनर्जी सपोज 100 आहे. मग या दोघांच्या मधला डिफरन्स किती आला, हा 100 आणि हा 40 किती येतो, 60 येतो. ठीक आहे. 60 किलो जूल पर मोल वगैरे ते एनर्जीचं युनिट असतं. सो इथं 60 किलो जूल आहे असं आपण समजू. म्हणजे रिएक्टंटला जर प्रोडक्ट मध्ये जायचं असेल तर हा ब्रिज आहे तो पार करून पुढे जायला पाहिजे. आता जेवढे काही पार्टिकल असतात रिएक्टंटचे त्या सगळ्यांची एनर्जी एवढी असत नाही, 60 काहींचीच असते. मग अशा आपण बघितलं की जेवढे काही पार्टिकल होते 100 त्यापैकी मे बी पहिल्यांदा 40 असते, तेवढ्यांचीच एनर्जी पुढे जाईल. तेवढेच क्रॉस करून हा ब्रिज क्रॉस करून पुढे जाते, प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होईल. कॅटलिस्टचं काम काय असतं, तर कॅटलिस्ट रिएक्टंटची एनर्जी चेंज करत नाही, प्रोडक्टला चेंज करत नाही. मगाशी मी सांगितलं होतं की कॅटलिस्ट हा रिएक्शनचा मेकॅनिझमचा जो पाथ आहे तो चेंज करतो. सो ते असं करतो या पद्धतीने. सो तो काय करतो, ही ट्रान्झिशन स्टेट जी आहे त्याची एनर्जीच कमी करतोय. सो सपोज आता ही एनर्जी आहे 80. मग आता डिफरन्स कितीचा झाला, हा डिफरन्स कितीचा झाला बघा, हा 80 आणि हा 40चा झाला. मग जे पार्टिकल मागे शिल्लक राहिले होते ज्यांची एनर्जी कमी होती त्यातले काही पार्टिकल अजून पुढे जातील, ज्यांची एनर्जी 40 पेक्षा जास्त आहे आणि जी 60च्या मध्ये होते मागे होते, म्हणजे 50, 45 वगैरे होते ते पुढे जाते. सो या पद्धतीने काय होतं, कॅटलिस्ट रिएक्शनचा रेट वाढवतो. कसा वाढवतो, तर मेकॅनिझम चेंज करतं. याच्यामध्ये जो डिफरन्स असतो याला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. दिस कॉल्ड ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, ज्याला EA असं इंडिकेट करतात. ठीक आहे. सो हायर मध्ये याचा स्टडी येतो. कॅटलिस्ट डिक्रीजेस ऍक्टिव्हेशन एनर्जी बाय चेंजिंग द path of mechanism of reaction and thus increases the rate of reaction. तर याच्यासाठीच एक्झाम्पल घेतलं, MnO2 हा कॅटलिस्ट आहे. तो लक्षात ठेवा, कॅटलिस्ट हा रिएक्शनचा रेट वाढवतो, पण पुन्हा इथे मेन्शन केलं मी, इट रिमेन्स ॲज इट इज आफ्टर कम्प्लिशन ऑफ रिएक्शन. ठीक आहे. सो हे काही फॅक्टर्स होते ज्यावरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड आहे. सो नेचर ऑफ रिएक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, साइज ऑफ रिएक्टंट पार्टिकल, टेम्परेचर अँड कॅटलिस्ट. सो याच्यासाठी शेवटी असं लिहिता येईल समरीमध्ये, रेट डायरेक्टली रिलेटेड विथ द कॅटलिस्ट. लक्षात ठेवा, हे जनरल आपण एक्झाम्पल लिहितोय.
ऍक्च्युली काही कॅटलिस्ट जे आहेत जे रिॲक्शनचा रेट कमी करण्यासाठी सुद्धा वापरले जातात. इथं लिहिलेलं आहे जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे इन्क्रीजेस म्हणून, पण ऍक्च्युली काही जे असतात सबस्टन्स जे रिॲक्शनचा रेट कमी करतात त्यांना प्रोहिबिटर्स म्हटलं जातं. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण रिडॉक्स रिॲक्शन झालेले आहेत, काही रिॲक्शनचे आपण टाइप्स पण बघितले होते, फॅक्टर्स ऑफ एटिंग सुद्धा बघितले होते. ऑक्सिडेशन रिॲक्शनचा आणखीन एक एक्झाम्पल बघणार आहे जे कोरोजन आहे. आपल्या सराउंडिंग मध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन कुठे होतात, त्याचा आपल्या लाईफवरती काय इफेक्ट होतो हे बघणार आहे. यामध्ये रॅन्सिडिटी ही एक टर्म आहे आणि कोरोजन.